जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने या महाराष्ट्रामध्ये असंघटित कामगारांचं काम सध्या सुरू आहे, परंतु गेल्या 17 सप्टेंबर पासून ऑनलाइन पोर्टल बंद आहे। या संदर्भात राज्यामध्ये अनेक संघटना काम करत आहेत आणि या संघटनेने सर्व मागणी केलेली आहे शासनाने की ऑनलाइन पोर्टल सुरू करा। आणि याच मागणीच्या अनुषंगाने या सांगली जिल्ह्याचे मान्यवशील महाराष्ट्राचे नेते शंकर पुजारी जो मुंबईमध्ये आझाद मैदानावर जो मोर्चा ठेवला आहे, या मोर्चामध्ये डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया असंघटित कामगार संघटना या मोर्चाला पाठिंबा देऊन सहभागी होणार आहे। कारण इथं सर्वसामान्य असणारा मजूर असेल, लेबर असेल, यांना आपल्या ऑनलाइन पोर्टलवर जाऊन आपला अर्ज भरता येईल, परंतु इथल्या शासनानं माजी मंत्री सुरेश खाडे यांनी हे ऑनलाइन बंद करून तालुका सुविधा केंद्र सुरू केले आहेत। परंतु या सुविधा केंद्रामध्ये या कामगारांची लुटमार सुरू आहे। त्यांना पहाटेपासून 4 वाजल्यापासून रांगेत उभं राहावं लागतंय, परंतु यांचं काम होत नाही। आणि त्यांचं जे टार्गेट आहे ते 50 लोकांचं टार्गेट आहे, परंतु 50 लोकांचे सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरून होत नाहीत। म्हणून या मजुरांचे हेलपाटे मारावे लागतात। 4 वाजल्यापासून अन्न पाणी विना तिथं नंबराला उभारलं लागतंय। 4-4 दिवस कामाचे खाडे होते। अशा या मजुरांचं जी पिळवणूक सध्या सुरू आहे, तरी शासनानं तातडीनं या संदर्भातलं जे ऑनलाइन पोर्टल आहे सुरू आहे ते तातडीनं सुरू करावं। या मागणीसाठी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन DPI पक्षाचं सुरू आहे, परंतु सर्व संघटना मिळून माननीय शंकर पुजारी साहेब, कॉम्रेड शंकर पुजारी यांना आम्ही जाहीर असा या ठिकाणी पाठिंबा देतोय आणि या आंदोलनाला बळकटी आणून सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावं एवढंच मी या ठिकाणी विनंती करतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत।